नमस्कार मंडळी. हृदयस्थ या मालिकेतील आजचा लेख लिहिला आहे श्रीयुत मनोज भालेराव यांनी. नेतृत्वातील दीपस्तंभ. वाचक स्वर सुवर्णा बोडस. नम्रता आणि अत्यंत उच्च दर्जाची नेतृत्व क्षमता अंगी असणं या गुणांना एकच समानार्थी शब्द म्हणजे स्वर्गीय रतनजी टाटा. उद्योगातून राष्ट्रबांधणी करण्याचे अथक प्रयत्न आणि त्याद्वारे अगदी तळागाळातील समाज घटकांचं पुनरुत्थान करण्याचे प्रयत्न यामुळे रतनजी यांनी गेल्या कित्येक दशकांवर आपला अमिट ठसा उमटवलेला आहे. रतनजी यांची आधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची तळमळ आणि विशेषतः उत्कृष्ट दर्जाच्या स्वयंचलित वाहनांची निर्मिती करण्याबाबतचा ध्यास हा अत्यंत प्रेरणादायी असाच आहे. मी एक तरुण अभियंता म्हणून टाटा मोटर्सच्या सिम्युलेशन ग्रुपमध्ये असताना रतनजी अगदी जातीनं आमच्या कामामध्ये किती रुची घेत असत याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला जवळजवळ 27-28 वर्षांपूर्वी लाभलं. त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. त्या काळी वाहनांचं सिम्युलेशन हा प्रकार किमान भारतीय उद्योग जगतात तरी तसा दुर्मिळ होता. परंतु आमच्या कारखान्याला भेट देणाऱ्या लोकांना आमच्या ह्या ग्रुपनं घेत असलेल्या विशेष परिश्रमांची माहिती व्हावी याकडे रतनजी यांचा खास कटाक्ष असे. विविध परिस्थितीमध्ये वाहन नेमकं कसं प्रतिक्रिया करेल, अपघातात वाहनाची समोरच्या वाहनाला धडक बसली तर या वाहनातील एअरबॅग्स कशा उघडल्या जातील हे उलगडून सांगण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेत असत. अर्थात सर्वसाधारणपणे आम्ही इंजिनियरच सगळ्यांना प्रात्यक्षिकं दाखवत असू, पण यातले अगदी सूक्ष्म बारकावे सांगण्यासाठी रतनजी स्वतः पुढे येत असत आणि हे बारकावे विशद करून दाखवत असत. या प्रसंगातून रतनजी यांच्याकडे वाहनांच्या रचनेविषयी असलेलं प्रगाढ ज्ञान, परिपूर्णतेचा अखंड ध्यास याचंच दर्शन होत गेलं आणि त्यांची ही कृती मला प्रत्येक गोष्टीतील अचूकतेचं, परिपूर्णतेचं महत्त्व आयुष्यभरासाठी शिकवून गेली. असाच एक प्रसंग मला अजूनही आठवतो. अशाच एका भेटीदरम्यान रतनजींबरोबर काही परदेशी मंडळी होती. त्यावेळेला रतनजी थोडेसे थकल्याचे जाणवत होतं. आम्ही सर्व मंडळी त्या सगळ्यांना प्रात्यक्षिकं दाखवत होतो. रतनजी अगदी जवळच उभं राहून सर्व काही अत्यंत तन्मयतेनं न्याहाळत होते. त्यांच्यासोबत कुणी त्यांचा असिस्टंट वगैरे नव्हता. ते अगदी सावकाशपणे एका इंजिनियरपाशी गेले. तिथं कोपऱ्यात असलेल्या एका जादाच्या आणि रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवून म्हणाले, त्यांच्या नेहमीच्या साध्या आणि मृदू स्वरात, कृपया या खुर्चीवर मी बसू का? रतनजींच्या साधेपणाच्या कथा सर्वांना तशा चांगल्याच ठाऊक आहेत, पण त्यांची ही कृती मी अगदी याची देही याची डोळा पाहिली. आपल्या मृदू आणि आश्वासक आवाजात त्यांनी त्या इंजिनियरला केलेली प्रश्नवजा विनंती मला अजूनही आठवते आणि ही स्मृती जणू एखाद्या छायाचित्रासारखी माझ्या मनावर कायमची रेखली गेली. काही वर्षानंतर आमच्या एका ग्राहक भेटीच्या प्रसंगी आम्ही प्रात्यक्षिकं दाखवायला गेलो असताना भविष्यकाळाचा सर्वांगीण विकास करण्याच्या मानसिकतेचं दर्शन मला झालं. वाहनात बसलेल्या व्यक्तींना त्यांच्या प्रवासादरम्यान आरामदायक वाटावं यासाठी आम्ही काय काय उपाययोजना केल्या आहेत याबद्दल त्यांनी या प्रसंगी आम्हाला अनेक मार्मिक प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्न विचारताना वाहनाच्या आत ऐकू येणाऱ्या आवाजावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आम्ही वाहनात आवाजाच्या पातळीसंदर्भात ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी वापरात आणली आहे का याबाबत त्यांना जास्त उत्सुकता होती. हे तंत्र त्यावेळी तितकंसं वापरलं जायचं नाही,
पण भविष्यात उपयोगी होणाऱ्या या तंत्राचा विचार टाटासाहेब आज वर्तमानात करत होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला ANC तंत्रज्ञान वापरण्याविषयी सूचना दिल्या. यावरून वर्तमानात असताना भविष्याचा वेध घेण्याची त्यांची क्षमता अवर्णनीय होती याचं प्रत्यंतर आलं. या आणि अशा अनेक भेटीदरम्यान रतनजींचा एक गुण अगदी प्रकर्षानं जाणवला, तो म्हणजे उत्तम श्रोता होणं. आपल्याशी संवाद साधू पाहणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं अत्यंत एकाग्र चित्तानं ऐकून घेणं, बोलणाऱ्यानं अगदी संपूर्ण व्यक्त व्हावं, आपलं सर्व म्हणणं मांडावं, अशी त्यांची देहबोली असे. आणि असं ऐकताना ते अत्यंत उत्कंठापूर्ण प्रश्न विचारित असत. रतनजींच्या कृतीतून त्यांना स्वतःला सर्व काही अत्यंत खरोखर समजावून घ्यायचं आहे अशी त्या बोलणाऱ्याची खात्रीच पटत असे. पुढे मग मी जॅग्वार लँड रोवर प्रकल्पाला भेट देण्यासाठी गेलो असताना तिथल्या सहकारी वर्गाकडून रतनजी यांच्याविषयी अनेक उत्तमोत्तम गोष्टी ऐकल्या. रतनजींनी प्रत्येकाशी कसे खास मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध प्रस्थापित केले आहेत, उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांनी इंजिनियर्सना किती स्वातंत्र्य दिलं आहे, तसंच JLR ग्रुपला वाहनाच्या रचनेतील उत्कृष्टता प्राप्त करून जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्यासाठी त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, याबद्दल तिथली माणसं भरभरून बोलत असत. अर्थात माझा आणि रतनजी यांचा प्रत्यक्ष संवाद होण्याचे प्रसंग अगदी मर्यादित होते, पण या छोट्या छोट्या गोष्टींचा माझ्या व्यावसायिक प्रवासावर खूप मोठा प्रभाव पडला. त्यामुळं नम्रता आणि दूरदृष्टी यांच्या माध्यमातून उत्कृष्ट विकास करणं याबद्दल मला मोठी प्रेरणा मिळाली. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना रतनजी यांचं हे जीवनकार्य दीर्घकाळ प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही. नेतृत्वातील दीपस्तंभ हा लेख लिहिला होता श्रीयुत मनोज भालेराव यांनी. मनोज भालेराव हे टाटा मोटर्समध्ये सिनियर इंजिनियर म्हणून आणि TCSमध्ये प्रिन्सिपल कन्सल्टंट म्हणून पदभार सांभाळत होते. त्यावेळचे त्यांचे हे सर्व अनुभव होते. नेतृत्वातील दीपस्तंभ या लेखाचं वाचन केलं होतं सुवर्णा बोडस यांनी.